मित्रांनो, श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यामध्ये अनेक जण पूर्ण महिना उपवास करतात, तर काही जण फक्त सोमवार हाच उपवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावणात उपवास करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत. धार्मिकदृष्ट्या श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. समुद्र मंथनातून निघालेले विष शंकराने याच महिन्यात प्राशन केले होते. तेच देवी पार्वतीने पतिप्राप्तीसाठी तप केले होते. म्हणून या महिन्यात केलेला उपवास, पूजा आणि रुद्राभिषेक लवकर फळ देतो अशी मान्यता आहे. तर मग श्रावणामध्ये उपवास का करतात? श्रावणी सोमवाराचं महत्त्व नेमकं काय? हे या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर धर्मशास्त्रानुसार श्रावण महिना सुरुवात झाला आहे. या महिन्यामध्ये अनेक जण उपवास करतात. तर वैज्ञानिक दृष्ट्या पाहिल्यास श्रावणात पावसामुळे वातावरणात आर्द्रता आणि जंतू वाढतात. या काळात पचनशक्ती मंद होते, म्हणून उपवास केल्याने शरीराला विश्रांती मिळते. पचनक्रिया आपली सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थोडक्यात श्रावणातील उपवास म्हणजे काय आहे? शरीर शुद्धी प्लस मन शांती प्लस भक्ती यांचा संगम आहे. मग या ठिकाणी श्रावणात उपवास का करतात? तर श्रावणातील उपवासामागे धार्मिक श्रद्धेबरोबर संयम आणि आत्मशुद्धीची संकल्पना आहे. उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे नव्हे, तर मन, वाणी आणि आचार-विचारावर संयम ठेवणे अशी धार्मिक संकल्पना आहे. अनेक भाविक या काळात सात्विक आहार घेतात आणि मांसाहार, मद्यपान तसेच काही पदार्थ टाळतात. उपवासाच्या माध्यमातून शरीर आणि मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवाराला श्रावणी सोमवार असं म्हणतात. हा दिवस भगवान शंकराच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी भाविक पहाटे उठून स्नान करतात, स्वच्छ कपडे परिधान करतात आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराची पूजा करतात. किंवा काही जणांना शक्य नसल्यास ते घरीच काय करतात? भगवान शंकराची पूजा करतात. अनेक जर दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा केल्यानंतर फलाहार करतात. तर या ठिकाणी श्रावणी सोमवाराचे धार्मिक महत्त्व काय आहे मग? तर श्रावणी सोमवाराला भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची काय आहे? श्रद्धा आहे. अविवाहित मुलींनी जर या सोमवाराची उपासना केली तर त्यांना भावी जीवनसाथी चांगला मिळू शकतो, म्हणून त्या सोमवाराचा उपवास करतात. तर विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी व्रत करतात. अशी प्रथा अनेक ठिकाणी आढळते. मात्र प्रदेश, कुटुंब आणि धार्मिक परंपरा यानुसार वेगवेगळ्या असू शकतात. तर मग श्रावणातील उपवासामागे वैज्ञानिक कारण काय आहे? तर पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते आणि अनेकांच्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळात हलका आणि सहज पचणारा आहार घेण्याची काय आहे? प्रथा आहे. उपवासात फळे, दूध, दही, सुकामेवा किंवा इतर हलके पदार्थ घेण्याची पद्धत आहे. मात्र तुम्ही या काळात आपल्या क्षमतेनुसार उपवास करू शकता. तर श्रावणामध्ये काय टाळतात मग? तर धार्मिक परंपरेनुसार अनेक कुटुंबामध्ये श्रावणामध्ये मांसाहार, मद्यपान आणि काही तामसिक पदार्थ टाळण्याची प्रथा आहे. काही घरामध्ये कांदा, लसूण किंवा विशिष्ट पदार्थही वर्ज्य मानले जातात. यामध्ये धार्मिक श्रद्धा आणि सात्विक जीवनशैलीचा विचार असतो. मात्र सर्व हिंदू कुटुंबामध्ये हे नियम सारखेच असतील असे नाही. श्रावणामध्ये शंकराची पूजा कशी करतात? तर या ठिकाणी श्रावणी सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्याची काय आहे? विशेष परंपरा आहे. आणि यासाठी पंचामृत अभिषेक करतात. तर हे पंचामृत अमृत कसे असते? तर भाविक दूध, दही, मध, तूप आणि साखरयुक्त हे पंचामृत अभिषेक म्हणून करतात. त्यानंतर जल अर्पण करून बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्यालाही विशेष महत्त्व दिले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.